हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून 2023 मधल्या चालू घडामोडी आपण त्या ठिकाणी बघतोय. आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे अंतराळ. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल नावाचा जो काही आपला प्रक्षेपक यान आहे, त्या यानाच्या माध्यमातून आपण एक उपग्रह त्या ठिकाणी प्रक्षेपित केलेला आहे, जो आपल्याला नेव्हिगेशनसाठी किंवा दिशादर्शनासाठी त्या ठिकाणी कामात येणार आहे. ओके, सो GSLV F12 नावाचा एक प्रक्षेपक आहे. लक्षात ठेवा, प्रक्षेपक म्हणजे काय? उपग्रहांना अवकाशात घेऊन जाणारं जे काही वाहन असतं त्याला प्रक्षेपक व्हेकल त्या ठिकाणी म्हणतो. सो याचं यशस्वी प्रक्षेपण झाले 29 मे 2023 रोजी. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून यशस्वीरित्या आपण उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केलेला आहे. सतीश धवन अवकाश केंद्र जे श्रीहरिकोटा आहे इथं आहे, तिथून त्याचं प्रक्षेपण झालं. GSLVचं हे 15वं उड्डाण त्या ठिकाणी होतं आणि या GSLVच्या माध्यमातून आपण जो उपग्रह सोडला आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो उपग्रह आहे NVS-01. व्हॉट इज NVS? नेव्हिगेशन सॅटेलाइट. ओके, सो नेव्हिगेशन सॅटेलाइटचा शॉर्ट फॉर्म त्यांनी त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि या प्रक्षेपणासाठी क्रायोजेनिक इंजिनचा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो बेसिकली क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय? तर असं इंजिन ज्या इंजिनमध्ये त्या ठिकाणी क्रायोजेनिक फ्युएल्स त्या ठिकाणी वापरले जातात. ओके, सो NVS-01 जे आहे त्याच्याबद्दल आपण थोडं त्या ठिकाणी बघूयात. हा दिशादर्शनासाठी म्हणजे नेव्हिगेशन सॅटेलाइट उपग्रहाच्या पिढीतील दुसऱ्या पिढीतील उपग्रह आहे. म्हणजे याच्या अगोदर जे काय आपण या नेव्हिगेशनसाठी जे काही सॅटेलाइट वापरले होते त्याच्यामध्ये आणखीन अचूकता यावी म्हणून त्या ठिकाणी आपण जी काही नवीन सिरीज सुरू केलेली आहे त्या दुसऱ्या पिढीतील हा उपग्रह आहे. अधिक अचूक आणि वास्तव वेळेचे म्हणजेच रिअल टाइम दिशादर्शन व्हावं. थोडक्यात समजून घ्या फक्त, नेव्हिगेशन सॅटेलाइट्स हा आपल्याला दिशादर्शनासाठी कामात येणार आहे. दिशादर्शन म्हणजे काय? तर समजा फॉर एक्झाम्पल मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्याच्या सदाशिव पेठेत समजा आहे आणि मला त्या ठिकाणी कात्रजला जायचं आहे किंवा कोंढव्याला जायचं आहे किंवा हडपसरला जायचं आहे आणि मला इच्छित ठिकाणी जाण्यासाठी मी 4 लोकांना विचारण्यापेक्षा मी माझं जे काही मोबाईल आहे त्याच्यामध्ये गुगल मॅप्सला त्या ठिकाणी काय टाकेन, जे काही XY डेस्टिनेशन आहे ते टाकेन, त्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी जाणार आहे. सो याच्यामध्ये आणखीन अचूकता यावी म्हणून हा नेव्हिगेशन सॅटेलाइट लॉन्च करण्यात आलेला आहे. सो दिशादर्शन म्हणजे नेव्हिगेशन, जिथं आपल्याला आवश्यक ठिकाणी जायचं आहे त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी हे मदत त्या ठिकाणी करत असतं. ही प्रणाली 20 मीटर अंतरा इतके अचूक अंतर तसेच 50 नॅनोसेकंद इतकी अचूक वेळ त्या ठिकाणी दाखवू शकते. सो 2 गोष्टी तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत की GSLV F12 नावाचा जो काही प्रक्षेपक आहे त्याच्या माध्यमातून आपण कोणतं उपग्रह आणि कोणत्या तारखेला त्या ठिकाणी सोडलेला आहे. सो 29 मे 2023ला GSLV F12 मधून आपण NVS-01 नावाचा सॅटेलाइट सोडलेला आहे. इथं बघा, दिसतंय बघा, GSLV F12 NVS-01 नावाचं मिशन आणि इथं लिहिले बघा गुगल मॅप. ओके, सो तशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो नेक्स्ट पुढचा आहे भारत आर्टेमिस नावाच्या करारामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेला आहे. अमेरिकेच्या पुढाकारानं हा आर्टेमिस नावाचा करार त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. जगभरातले विविध देश या ठिकाणी या कराराचे सदस्य देश आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्या ठिकाणी इस्रो आणि नासामध्ये याच्या संदर्भाचा करार त्या ठिकाणी झालेला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जून 2023, फक्त इथं थोडं करेक्शन, 22 जून 2023 रोजी या करारावर त्या ठिकाणी सही केलेली आहे. करारात सामील होणारा भारत त्या ठिकाणी 27वा देश आहे. सो आर्टेमिस काय आहे? तर आर्टेमिस हे अमेरिकेच्या भविष्यातील मानवी चांद्र मोहिमेचं नाव आहे, ज्या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर माणसाला परत एकदा पाठवण्यात त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून ही आर्टेमिस नावाची मोहीम आहे. त्याच्यावरूनच आर्टेमिस अकॉर्ड किंवा आर्टेमिस करार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की नुकताच आर्टेमिस नावाच्या करारामध्ये कोणता देश सामील झालेला आहे किंवा भारत आर्टेमिस करारामध्ये सहभागी होणारा कितवा देश आहे? तो 27वा देश त्या ठिकाणी आहे. आर्टेमिस करार काय आहे? तर 13 ऑक्टोबर 2020 रोजी त्याच्यावर सही झाली. सुरुवातीला 8 देशांनी सह्या केल्या
अमेरिकेने याच्यासाठी पुढाकार केलेला आहे आणि याचा उद्देश आहे 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर उतरवलं त्या ठिकाणी जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारे मेन जे ऑब्जेक्ट आहे आर्टेमिस कराराचं ते म्हणजे 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर उतरवणं असेल. मंगळ आणि त्याच्या पलीकडील अंतराळ संशोधनाचा विस्तार करणं. आपली जी काही सूर्यमालिका आहे त्या सूर्यमालिकेतील मंगळ असेल, बुध असेल, शुक्र असेल या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी जे काही संशोधन होतं त्याचा विस्तार करणं असेल. भविष्यातील अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी चालना देणं असेल. ह्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. ओके, चंद्र, मंगळ आणि इतर खगोलशास्त्रीय वस्तूंचा नागरी शोध घेणं आणि शांततापूर्ण वापरासाठी सहकार्यासाठी असलेला हा आराखडा आहे. सो थोडक्यात बेसिकली काय, स्पेसमध्ये कोऑपरेशन करण्यासाठी 27 देशांनी एकमेकांसोबत एक करार केलेला आहे आणि या करारासाठी अमेरिकेनं इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलेलं आहे. बंधनकारक नसलेली ही बहुपक्षीय संस्था व्यवस्था आहे. याचा अर्थ या करारामध्ये जे काही सदस्य देश सहभागी होतील त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बाइंडिंग त्या ठिकाणी असणार नाही आहेत. मुक्त पद्धतीनं हा करार असेल. टोटल 27 देश त्या ठिकाणी आहे. युरोपमधले 10 आहेत, एशियामधले 8 आहेत, उत्तर अमेरिका खंडातले 3 आहेत, दक्षिण अमेरिकातले 2 आहेत, आफ्रिकेतले 2 आहेत, ओशनिया म्हणजे काय पॅसिफिक महासागरातले जे काही बेट आहेत त्यांना ओशनिया असं म्हणतो, तर ते 2 त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो बेसिकली आर्टेमिस मी तुम्हाला म्हटलं तसं की अमेरिकेची जी काही मानवी चंद्र मोहीम आहे त्याचं नाव त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, आर्टेमिस. ओके, सो हे आर्टेमिस नाव कुठून आलं पण त्याचा पण मी तुम्हाला अर्थ सांगतो. तर अमेरिकेनं 1969 मध्ये अपोलो नावाची मोहीम राबवली. या अपोलो मोहिमेतून त्या ठिकाणी मानवाला पहिल्यांदा चंद्रावर पाठवण्यात आलं. नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला व्यक्ती होता जो अपोलो नावाच्या अमेरिकेच्या मोहिमेतून त्या ठिकाणी 1969 मध्ये त्यानं चंद्रावर पाऊल ठेवलं. हे अपोलो नाव कुठून आलं तर अपोलो नावाची एक ग्रीक देवता आहे. त्या ग्रीक देवतेच्या नावावरून त्या मिशनला अपोलो असं करण्यात आलं. आणि ही जी काय अपोलो नावाची ग्रीक देवता आहे तिला एक जुळी बहीण आहे. त्या जुळी बहिणीचं नाव आहे आर्टेमिस. अपोलोच्या जुळ्या बहिणीचं नाव आर्टेमिस आहे. आणि परत एकदा अमेरिकेनं अशाच प्रकारची नवीन चंद्र मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. परत एकदा मानवाला चंद्रावर त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. म्हणून अपोलोच्या नावाच्या ग्रीक देवताच्या जुळ्या बहिणीचं जे काय आर्टेमिस नाव आहे तेच नाव त्या ठिकाणी नवीन चंद्र मोहिमेला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, अमेरिकेचे किंवा नासाची जी काही भविष्यातली चांद्र मोहीम आहे ना, मानवी चंद्र मोहीम, त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे आर्टेमिस. ओके, सो नासाची मानवी चांद्र मोहीम नोव्हेंबर 2024 मध्ये यांचं त्या ठिकाणी प्रक्षेपण होईल आणि 2025 पर्यंत ते चंद्राच्या भूमीवर उतरवतील. ही जी काही चंद्र मोहीम आहे त्या चंद्र मोहिमेतल्या जे काही अंतराळवीर आहेत म्हणजे परत एकदा चंद्रावर पाऊल ठेवणारे जे लोक आहेत त्या 4 लोकांची नावं पण त्या ठिकाणी रिलीज झालेली आहेत. फक्त नावं माहिती असू द्या, ह्याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये पण मी घेतलेलं आहे. क्रिस्टिना कोच ही अमेरिकेच्या आहेत. यांच्यावरती आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला होता, सर्वाधिक काळ अंतराळात चालणारी महिला किंवा स्पेस वॉक करणारी महिला म्हणून त्यांची नोंद आहे. आणि परत एकदा त्यांना मानवी चंद्र मोहिमेतून त्यांना चंद्रावर त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. ह्या अमेरिकेच्या आहेत, चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला ठरेल. जर 2025 मध्ये ही मोहीम यशस्वी झाली तर क्रिस्टिना कोच या चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. याच्या अगोदर त्यांच्या नावावर एक विक्रम देखील आहे की सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणारी महिला. यांच्यावर प्रश्न विचारला होता एक्झॅक्टली किती दिवस त्यांनी स्पेस वॉक केला असा आयोगाने एकदा मला वाटते प्रश्न विचारलेला आहे. ओके, विक्रम अंतराळात सर्वात जास्त वेळ घालवणारी महिला 328 दिवस 13 तास 58 मिनिटे इतका वेळ त्यांनी अंतराळात त्या ठिकाणी घालवलेला आहे. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. नंतर आहेत विक्टर ग्लोवर. विक्टर ग्लोवर हे अमेरिकेचे आहेत. चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले कृष्णवर्णीय म्हणजे ब्लॅक व्यक्ती त्या ठिकाणी ठरतील. ओके, नंतर आहेत रीड विजमन, हे पण अमेरिकेचे त्या ठिकाणी आहेत, अमेरिकेच्या नौदलातील पायलट आहेत. आणि चौथा व्यक्ती थोडा महत्त्वाचा आहे, मोहीम नासाची म्हणजे अमेरिकेची आहे परंतु याच्यामध्ये जे काही 4 अंतराळवीर आहेत त्यातले 3 अमेरिकेतले आहेत आणि एक व्यक्ती जी आहे त्यांचं नाव आहे जेरेमी हॅन्सन, ते कॅनडा या देशाचे आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. जेरेमी हॅन्सन हे कॅनडाचे आहेत. कॅनडियन स्पेस एजन्सीमध्ये सामील होण्यापूर्वी ते रॉयल कॅनेडियन एअरफोर्समध्ये त्या ठिकाणी लढाऊ विमान म्हणून त्या ठिकाणी होते. सो हे 4 चंद्रवीर आहेत
भविष्यातले जे त्या ठिकाणी भविष्यात चंद्रावर त्या ठिकाणी जातील. ओके, सो इथं पण मी त्या ठिकाणी क्रिस्टिना कोच यांचा वगैरे फोटो टाकलेला त्या ठिकाणी आहे. ओके, येस, चलो. सो कळलं तुम्हाला की आर्टेमिस करार काय प्रकार आहे. भारत हा आर्टेमिस करारामध्ये सहभागी होणारा 27वा देश आहे. कशासाठी ही मोहीम वगैरे आखण्यात आलेली आहे मी तुम्हाला सांगितलं. आता आहे सेंझोऊ 16. सेंझोऊ 16 ही कोणत्या देशाची अंतराळ मोहीम आहे, तर लक्षात ठेवा ही चीन या देशाची मोहीम आहे. आणि ही चीन मोहीम कशासाठी आखलेली आहे, तर चीनला स्वतःचं अंतराळ स्थानक म्हणजे स्पेस स्टेशन त्या ठिकाणी बनवायचं आहे. आणि या स्पेस स्टेशनची निर्मिती जी आहे ती विविध टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. आणि या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या मोहिमा त्या ठिकाणी राबवल्या जाणार त्या ठिकाणी आहेत. सो सेंझोऊ 16 ही चीनची मोहीम आहे, ज्या माध्यमातून चीन अवकाशामध्ये अंतराळ स्थानक त्या ठिकाणी किंवा स्पेस स्टेशन त्या ठिकाणी बनवणार आहे. हे कोणतं स्पेस स्टेशन आहे तर लक्षात ठेवा, तियॉनगॉंग नावाचं एक स्पेस स्टेशन आहे. हे स्पेस स्टेशन जे आहे ते एका मोहिमेमध्ये त्या ठिकाणी बनवलं जाणार नाही, तर त्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जातील आणि फायनली तियॉनगॉंगचं त्या ठिकाणी निर्मिती केली जाणार आहे. 30 मे 2023ला त्याचं प्रक्षेपण झालं. लाँग मार्च 2F नावाचं जे काही प्रक्षेपक आहे किंवा रॉकेट आहे ते रॉकेट त्या ठिकाणी वापरण्यात आलं. काही अंतराळवीर हे परीक्षेसाठी नॉट सो इम्पॉर्टंट म्हणून घेऊन ठेवा, परंतु त्यातला एक बीट थोडा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे गुई हाईचाओ नावाची एक व्यक्ती आहे, जी व्यक्ती चीनमधली अतिशय सामान्य नागरिक आहे आणि अंतराळात जाणारी ती चीनची पहिली सामान्य नागरिक त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली काय असतं, ज्यांना नौदलाची किंवा हवाई दलाची पार्श्वभूमी असते तेच लोक त्या ठिकाणी अंतराळवीर म्हणून पाठवले जातात. परंतु इथं पहिल्यांदा असं झालं की चीननं एका सर्वसामान्य नागरिकाला कोणत्याही प्रकारची तशी पार्श्वभूमी नसताना ट्रेनिंग देऊन त्याला त्या ठिकाणी अवकाश स्थानकाच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यांचं नाव आहे गुई हाईचाओ. सो हे थोडं इम्पॉर्टंट म्हणून करून ठेवा. बाकीचे जास्त महत्त्वाचे नाहीत. झिंग हेपेंग आणि झू यांगझू, चौथ्यांदा झिंग त्या ठिकाणी अंतराळात गेलेले आहे. झू यांगझू हे पण त्या ठिकाणी आहेत. ओके, पण प्रश्न साधा सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक, चीननं जे अवकाश स्थानक बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अवकाश स्थानकाचं नाव काय आहे, तियानगॉंग. आणि या अवकाश निर्मितीसाठी सेंझाऊ 16 नावाची मोहीम आखणारा देश कुठला आहे तर चीन. सो इथं काय करतील, हे जे काय अंतराळवीर आहेत ते काही साहित्य घेऊन अवकाशात जातील. हे काय तियानगॉंगचं काम सुरू आहे त्याच्यावर काम करतील, परत एकदा जमिनीवर येतील, परत वरती जातील, परत काम करतील. सो टप्प्याटप्प्याच्या माध्यमातून ही मोहीम त्या ठिकाणी आखली जाणार आहे. यस. नंतर भारताची स्वतःची एक दिशादर्शन प्रणाली आहे, त्याचं नाव आहे गगन. आणि ह्या गगन प्रणालीचा वापर करून त्या ठिकाणी हेलिकॉप्टरनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भारतातलं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी गेलेलं आहे. सो हेलिकॉप्टरसाठी कामगिरी आधारित नेव्हिगेशनचे आशियातील पहिले प्रात्यक्षिक. म्हणजे थोडक्यात काय, त्या हेलिकॉप्टरमध्ये गगन नावाची जी काही स्वतःची दिशादर्शन प्रणाली आहे ती भारतानं त्या ठिकाणी वापरली आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जुहू जे मुंबईमधलं ठिकाण आहे तिथून पुण्यापर्यंत त्या हेलिकॉप्टरनं प्रवास त्या ठिकाणी केलेला आहे. सो हेलिकॉप्टरसाठी कामगिरी आधारित नेव्हिगेशनचं आशियातलं पहिलं प्रात्यक्षिक कोणत्या देशात झालं तर आपल्या भारतामध्ये झालं. जुहू ते पुणे या दरम्यान या ठिकाणी या हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी प्रवास केलेला आहे. आणि यासाठी नेव्हिगेशनसाठी जी प्रणाली वापरलेली आहे त्याचं नाव आहे गगन. हे थोडं माहिती असू दे तुम्हाला. गगन, अमेरिकेची जशी GPS प्रणाली आहे तशी त्या ठिकाणी आपली गगन नावाची प्रणाली आहे. व्हॉट इज गगन? GPS हेडेड जिओ अग्युमेंटेड नेव्हिगेशन. सो भारतानं त्या ठिकाणी इस्रो आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांच्या सहाय्यानं याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. इस्रो प्लस AAI या दोघांनी या गगनची निर्मिती केलेली आहे. आणि गगनचा वापर करून हेलिकॉप्टरमध्ये ती प्रणाली बसवण्यात आली आणि जुहू ते पुणे या दरम्यान या हेलिकॉप्टरनं प्रवास केलेला आहे. आणि अशा प्रकारचं पहिलं डेमॉन्स्ट्रेशन आहे जिथं स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीचा वापर त्या ठिकाणी हेलिकॉप्टरसाठी करण्यात आला. सो इथं लिहिले बघा, फर्स्ट इन एशिया इंडिया कंडक्ट्स नेव्हिगेशन युझिंग गगन. ओके, येस. सो बेसिकली सगळीकडे GPS वापरलं जातं, परंतु भारतानं हेलिकॉप्टरसाठी गगन नावाच्या प्रणालीचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. येस. नंतर आहे ABA फर्स्ट रनर. ABA फर्स्ट रनर काय आहे तर भारतातली एक प्रायव्हेट एरोस्पेस कंपनी आहे, तिचं नाव आहे ॲझिस्टा BST एरोस्पेस कंपनी. या कंपनीनं जो काही उपग्रह विकसित केलेला आहे त्यांचा पहिला, त्याचं नाव आहे ABA फर्स्ट रनर.
ए फॉर एजिस्टा, बी फॉर BST आणि ए फॉर एरोस्पेस. सो त्याचा शॉर्ट फॉर्म तयार करून त्यांनी ABA फर्स्ट रनर नावाचा स्वतःचा एक उपग्रह तयार केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या उपग्रहाचं प्रक्षेपण त्या ठिकाणी इलन मस्क यांची जी काही SpaceX नावाची कंपनी आहे, त्यांचं जो काय फाल्कन 9 नावाचं जे काय रॉकेट आहे, त्या रॉकेटच्या साह्यानं या उपग्रहाचं प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. हा 80 किलो वजनाचा उपग्रह त्या ठिकाणी आहे. ओके, सो भारतातील ॲजिस्टा BST एरोस्पेस कंपनीचा जो काही पहिला उपग्रह आहे त्याचं नाव आहे ABA फर्स्ट रनर. आणि या उपग्रहाचं प्रक्षेपण फाल्कन 9 या SpaceX कंपनीच्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. येस, नंतर फार महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून आदित्य L1 नावाची मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. आणि हे आदित्य L1 मोहिमेसाठी एक महत्त्वाच्या उपकरणाची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे सूट. ह्याचा एक विशिष्ट लॉंग फॉर्म देखील आहे जिचा आपण बघणार आहोत. सो बेसिकली दोन गोष्टी माहीत पाहिजेत तुम्हाला. इस्रोकडून सूर्याच्या अभ्यासासाठी जे काही मोहीम राबवली जाणार आहे त्याचं नाव काय आहे, तर लक्षात ठेवा, आदित्य L1. सो L म्हणजे लँग्रेज. ओके, लँग्रेज पॉईंट. सो बेसिकली काय आहे, तर पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान जे काही एक विशिष्ट ठिकाण असणार आहे, ज्या ठिकाणावरती हा प्रक्षेपक त्या ठिकाणी सोडणार आहे त्याला लँग्रेज पॉईंट्स त्या ठिकाणी म्हणतात. सो L1 म्हणजे काय, असं पृथ्वी आणि सूर्यामधलं एक ठिकाण ज्या ठिकाणी हे उपग्रह किंवा त्या ठिकाणी मोहीम किंवा यान त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. ओके, सो आदित्य L1 नावाची इस्रोची मोहीम आहे, ज्याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि याच्यासाठी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक उपकरण विकसित करण्यात आले, त्याचं नाव आहे सूट. व्हॉट इज सूट? सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सूर्यापासून जे काय अल्ट्राव्हायोलेट रेज बाहेर पडतात त्याचं अभ्यास करण्यासाठी ही मोहीम त्या ठिकाणी असणार आहे. सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप नावाचं हे उपकरण त्या ठिकाणी आहे. आयुका नावाची पुण्यामधली संस्था आहे. आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आणि इस्रो या दोन्ही संस्थांनी मिळून या सूट उपकरणाची निर्मिती केलेली आहे. आणि या उपकरण जे आहे ते या आदित्य L1 नावाच्या मोहिमेमध्ये जे काही यान वापरलं जाणार आहे ते यानावरती बसवलं जाईल. आणि जेव्हा हे यान त्या ठिकाणी सूर्याच्या विशिष्ट कक्षेमध्ये फिरेल तेव्हा त्या ठिकाणी सूर्यापासून जे काही विविध अतिनील किरण किंवा आपण त्याला अल्ट्राव्हायोलेट किरणांचा जो काही उत्सर्ग त्या ठिकाणी सुरू असतो त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करेल. सो सूर्यापासून जवळच्या अतिनील किरणोत्सर्गाची उत्पत्ती असेल किंवा त्याच्यामध्ये असलेलं भिन्नता असेल किंवा सौर ज्वालांसारखे उच्च ऊर्जा स्फोटांचा माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. सो बेसिकली दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक, इस्रोनं सूर्याच्या अभ्यासासाठी राबवलेल्या मोहिमेचं नाव काय, आदित्य L1. अजून त्याचं प्रक्षेपण झालेलं नाही, भविष्यात त्याचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. आणि ह्या आदित्य L1 साठी कोणत्या उपकरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे, तर सूट. सूट म्हणजे काय, सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. सो बेसिकली सूर्याच्या जवळ जे अतिनील किरणांचा जो काही किरणोत्सर्ग आहे त्याची उत्पत्ती नक्की कशी होते हे त्या ठिकाणी बघितलं जाणार आहे. आणि ह्याची निर्मिती कोणी केली आहे, आयुका आणि इस्रो या दोन संस्थांनी मिळून त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, येस. आता आपण काय करणार आहोत, याच अंतराळ सेक्शनमधल्या संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी बघणार आहोत. अतिशय वन लाईनरच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी बघूयात. जसं 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी अमेरिकेनं त्या ठिकाणी आर्टेमिस नावाची मोहीम राबवलेली आहे. तसंच चायनानं पण 2030 पर्यंत मानवी चंद्र मोहीम राबवण्याचं लक्ष त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. चीन काय म्हणते, 2030 पर्यंत आम्ही पण मानवाला चंद्रावर त्या ठिकाणी पाठवू. नंतर नासाचं जुनो नावाचं अवकाशयान आहे ज्याचा उद्देश होता की गुरुग्रहाचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. आणि या गुरुग्रहाचा अभ्यास करताना एक त्याला नवीन ऑब्झर्वेशन आढळलं आहे, ते म्हणजे गुरुग्रहावर पण पृथ्वीसारखाच त्या ठिकाणी विजांचा कडकडाट होतो. म्हणजेच गुरुग्रहावर ज्या काही विजा कडकडतात सेम तशाच प्रकारच्या विजा पृथ्वीवर देखील कडकतात. ओके, सो जुनो अवकाशयानाचं नवीन निरीक्षण गुरुग्रहावरील वीज कडाडणे, आपण त्याला लाइटनिंग असं देखील म्हणतो, हे पृथ्वीशी मिळते जुळते त्या ठिकाणी आहे. म्हणजे पृथ्वी आणि गुरुग्रहावर सेम प्रकारचा विजांचा कडकडाट त्या ठिकाणी त्याला दिसून आलेला आहे. नंतर एक ह्याला आपण पुष्टी म्हणू शकत नाही, फक्त असं ऐकण्यात आणि थोडं वाचण्यात माझ्या आलं होतं की
एलियन्सनं मंगळावरून पृथ्वीवरच्या लोकांना त्या ठिकाणी संदेश पाठवलेला आहे असं युरोपियन स्पेस एजन्सी त्या ठिकाणी म्हणते. ESA काय म्हणते की मंगळावरून पृथ्वीवर एलियनकडून संदेश त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच मंगळावर काही एलियन्स राहत आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर माणसाला काही मेसेज पाठवलेला आहे आणि याची पुष्टी त्या ठिकाणी युरोपियन स्पेस एजन्सीनं त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर शनीला बरेच चंद्र त्या ठिकाणी आहेत. शनी हा सर्वाधिक चंद्र असलेला आपल्या ग्रहमालिकेतील ग्रह त्या ठिकाणी आहे आणि एक चंद्र आहे शनीचा, त्याचं नाव आहे इन्सेलाडस. इन्सेलाडस या शनीच्या चंद्रावरती फॉस्फरस या वायूचे किंवा या मूलद्रव्याचे काही अंश त्या ठिकाणी सापडलेले आहे. सो फॉस्फरस सापडलेला शनीचा चंद्र कुठला आहे? इन्सेलाडस. नंतर अमेरिकेनं एक स्पाय सॅटेलाइटची सिरीज पाठवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचं नाव आहे सायलेंट बार्कर. ओके, सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की सायलेंट बार्कर काय आहे? तर हेरगिरीसाठी म्हणजे स्पाय. सो स्पायसाठी किंवा एक महत्त्वाची चांगली माहिती त्या ठिकाणी देशाला जी काही थ्रेट्स वगैरे असतात त्याच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी हेरगिरीसाठी सायलेंट बार्कर नावाच्या उपग्रहांची मालिका, आपण त्याला सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन म्हणतो, म्हणजे एकच उपग्रह नसतो, त्याच्यामध्ये भरपूर उपग्रह त्या ठिकाणी सोडले जातात आणि त्याच्या माध्यमातून काही इंटेलिजन्स त्या ठिकाणी गोळा केले जाऊ शकतो. तो देश आहे अमेरिका. सो अमेरिकेनं सायलेंट बार्कर नावाच्या उपग्रहांची मालिका पाठवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. उत्तर कोरियानं मध्यंतरी आपल्या स्वतःच्या पहिल्या स्पाय सॅटेलाइटचं प्रक्षेपण जे केले ते करायचा निर्णय घेतला, पण हे प्रक्षेपण अयशस्वी त्या ठिकाणी झालेलं आहे. मलिंग योंग नावाचं सॅटेलाइट होतं जो उत्तर कोरियाचा होता आणि उत्तर कोरियाचा हे जे काही स्पाय सॅटेलाइटचं प्रक्षेपण आहे त्या ठिकाणी काय झालेलं आहे? अयशस्वी झालेलं आहे. नंतर बघा, नवीन संशोधनानुसार अंतराळवीर जे आहेत ते दीर्घ काळासाठी जर एखाद्या अंतराळ मोहिमेमध्ये राहिले तर त्यांच्या शरीराचा एक भाग वाढलेला दिसतोय, तो आहे व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकल्स म्हणजे मेंदूमध्ये जी काही पोकळ जागा आहे त्याला आपण व्हेंट्रिकल्स म्हणतो. सो एखादा अंतराळवीर जर दीर्घ काळासाठी अंतराळामध्ये राहत असेल तर त्याच्या व्हेंट्रिकल्स वाढलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. स्पेसएक्स नावाची कंपनी आहे, त्यांनी इंडोनेशियासाठी एक संचार उपग्रह म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे. त्याचं नाव आहे सत्रिया इंडोनेशिया स्पेसएक्स असे कीवर्ड्स तुम्ही लिहून ठेवा. नंतर नासानं त्या ठिकाणी भविष्यामध्ये मानवाला त्या ठिकाणी अंतराळामध्ये खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्पेस गार्डन उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या स्पेस गार्डनमध्ये झिनिया नावाची जी काही वनस्पती आहे त्या वनस्पतीला फुललेल्या फुलाचा फोटो त्या ठिकाणी नासानं पोस्ट केलेला आहे. सो नासानं झिनिया नावाची जी काही वनस्पती आहे त्याला काही फुलं त्या ठिकाणी आले होते, ते फुलांचा फोटो त्या ठिकाणी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. नंतर आहे इंटरसोलर युरोप प्रदर्शन. इंटरसोलर युरोप प्रदर्शन जे आहे ते म्युनिच जर्मनीमध्ये पार पडलेलं होतं. त्याच्यामध्ये भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजन्सीनं त्याच्यामध्ये सहभाग घेतला. नंतर भारतामध्ये खाजगी बनावटीचं पहिलं रॉकेट त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे विक्रम-S. हे रॉकेट काय असतं तर रॉकेट उपग्रहांना इच्छित कक्षेमध्ये त्या ठिकाणी सोडत असतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं SSLV, PSLV किंवा GSLV नावाचे रॉकेट त्या ठिकाणी आहेत आणि हे रॉकेट जर अंतराळामध्ये जायचे असतील तर त्यांना इंजिन लागणार आहे. सो स्कायरूट एरोस्पेस नावाची एक हैदराबादमधली प्रायव्हेट स्पेस कंपनी आहे. त्या कंपनीनं विक्रम-S नावाचं एक देशातील पहिलं खाजगी बनावटीचं रॉकेट विकसित केलेलं आहे आणि या रॉकेटसाठी एक इंजिन तयार करण्यात आलेलं आहे. तर इंजिनचं नाव आहे रमन. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. विक्रम-S म्हणजे काय तर विक्रम साराभाई. ओके, CV रमनवरनं त्यांनी रमन असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो विक्रम-S मध्ये जे काही इंजिन आहे ते आहे रमन आणि त्याच्या माध्यमातून भविष्यात उपग्रहांना अवकाशामध्ये प्रक्षेपित केलं जाणार आहे. सो हे पण माहिती असो, देशातील खाजगी बनावटीचं पहिलं रॉकेट विकसित करणारी कंपनी स्कायरूट एरोस्पेस, त्यांनी विक्रम-S नावाचं काय केलेलं आहे रॉकेट तयार केलेलं आहे आणि त्याच्यासाठी रमन 1 नावाचं इंजिन तयार केलेलं आहे. नंतर नवीन एक संशोधन आलेलं आहे. आपण कंटिन्युअसली पृथ्वीच्या भूगर्भातून पाणी त्या ठिकाणी बाहेर काढत आहोत आपल्या आवश्यकतेसाठी. त्यामुळं पृथ्वी जी आहे ती 30 सेंटीमीटर
इतकी झुकली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जो काही मूळ अक्ष आहे त्या मूळ अक्षापासून 80 सेंटीमीटर पृथ्वी झुकलेली आहे, कारण आपण कंटिन्युअसली काय करतोय, पृथ्वीच्या भूगर्भातून त्या ठिकाणी पाणी काढत आहोत असा त्यांचा अंदाज त्या ठिकाणी आहे. ओके, सो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं फार त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पहिली जी न्यूज आपण घेतली होती ती घेतली होती बघा, GSLV F12 नावाच्या प्रक्षेपकाचं यशस्वी प्रक्षेपण झाले. त्याच्यामध्ये NVS-01 नावाचा आपण एक नेव्हिगेशन सॅटेलाइट त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे 29 मे 2023ला, ज्याच्यामुळं आणखीन नेव्हिगेशनमध्ये त्या ठिकाणी अचूकता येणार आहे. नंतर आर्टेमिस नावाचा अमेरिकेच्या पुढाकारानं जो करार केलेला आहे त्या करारामध्ये भारत सहभागी झालेला आहे. भारत अशा प्रकारचा 27वा देश त्या ठिकाणी आहे. बेसिकली 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पोहोचवणे असेल किंवा विविध अंतराळ संशोधनासाठीचा विस्तार असू दे, यासाठी अमेरिकेनं काही देशांना सोबत घेऊन हा करार त्या ठिकाणी केलेला आहे. आर्टेमिस हे अमेरिकेच्या भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेचं नाव त्या ठिकाणी आहे. अपोलो नावाचं जी काही मोहीम होती ते अपोला मोहिमेचा दुसरा टप्पा आपल्याला कसा म्हणता येईल. अपोलो हे काय ग्रीक देवतेचं नाव आहे. अपोलोची जी जुळी बहीण होती तिचं नाव होतं आर्टेमिस, म्हणून मानवाच्या नासाच्या दुसऱ्या चांद्र मोहिमेला आर्टेमिस असं नाव दिले. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याचं प्रक्षेपण होईल आणि 2025 मध्ये माणूस परत एकदा चंद्रावर त्या ठिकाणी पोहोचेल. क्रिस्टिना कोच ज्या अमेरिकेच्या आहेत त्या पहिल्या महिला ठरतील ज्यांनी चंद्रावर पाऊल ठेवतील. विक्टर ग्लोवर आहेत जे पहिले कृष्णवर्णीय ठरतील. रीड विजमन जे अमेरिकेचे आहेत आणि जेरेमी हन्सन हे स्वतः कॅनडाचे आहेत. ओके, येस. नंतर शेंजाऊ 16 ही चीनची मोहीम आहे, ज्या मोहिमेच्या माध्यमातून चीन स्वतःचं स्पेस स्टेशन त्या ठिकाणी अवकाशामध्ये उभं करते आणि स्पेस स्टेशनचं नाव आहे तियानगॉंग. ह्याच्यामध्ये टोटल 3 अंतराळवीरांना त्या ठिकाणी अवकाशात पाठवण्यात आलेलं आहे. ते बराच वेळ त्या ठिकाणी अवकाशात राहतील, या तियानगॉंगची निर्मिती करण्यामध्ये थोडा वेळ घालवतील आणि नंतर 3-4 महिन्यानं परत पृथ्वीवर येतील. त्याच्यामध्ये गुई हाई चाओ नावाच्या एका व्यक्तीला पाठवले. पहिल्यांदा चीनने एका सामान्य नागरिकाला स्पेसमध्ये पाठवलेलं आहे. नंतर हेलिकॉप्टरसाठी जे काही नेव्हिगेशन वापरलं जाते ते मोस्ट ऑफ द टाइम्स GPS आहे, परंतु भारतानं पहिल्यांदाच आपल्या स्वदेशी प्रणालीचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि ती प्रणाली कुठली आहे, गगन. इस्रो आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं हे विकसित केलेलं आहे. भारत हा आशियातला पहिला देश आहे ज्याने हेलिकॉप्टरसाठी गगन या स्वतःच्या स्वदेशी प्रणालीचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. नंतर ABA फर्स्ट रनर भारतातली अजिस्टा BST एरोस्पेस नावाची कंपनी आहे, तिने स्वतःचा एक उपग्रह विकसित केलेला आहे. हे का चर्चेत आहे, कारण SpaceX नावाची जी काही मोठी कंपनी आहे ती कंपनी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करणार आहे. नंतर आदित्य L1 नावाची जी काही इस्रोची सौर मोहीम आहे त्या सौर मोहिमेमध्ये सूट नावाचं उपकरण लागणार आहे. त्याची निर्मिती त्या ठिकाणी इस्रो आणि आयुकाने केलेली आहे. सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप असं त्याचं नाव त्या ठिकाणी आहे आणि याच्या माध्यमातून सूर्याच्या आजूबाजूला जे काही अतिनील किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज बाहेर पडतात त्याची नक्की उत्पत्ती कशी आहे ती उत्पत्ती त्या ठिकाणी बघितली जाणार आहे. नंतर 2030 पर्यंत चीन म्हणते की आम्ही माणसाला चंद्रावरती पाठवणार आहे. जुनो नावाचा अवकाशयान गुरुग्रहाच्या अभ्यासासाठी नासानं पाठवलं होतं. त्यांचं एक नवीन निरीक्षण असं आहे की गुरुग्रहावर आणि पृथ्वी ग्रहावर विजांचा कडकडाट सेम आहे त्या ठिकाणी. नंतर मंगळावरून पृथ्वीवर त्या ठिकाणी एलियन्सकडून संदेश आल्याची पुष्टी किंवा कन्फर्मेशन त्या ठिकाणी युरोपियन स्पेस एजन्सीने केलेलं आहे. शनीचा एक चंद्र आहे त्याचं नाव आहे इन्सोलाडस, त्याच्यावर फॉस्फरस त्या ठिकाणी सापडलेला आहे. नंतर अमेरिका हेरगिरीसाठी काही उपग्रहांची मालिका त्या ठिकाणी पाठवणार आहे, त्याचं नाव आहे सायलंट बार्कर. उत्तर कोरियाचा एक स्पाय सॅटेलाइटचं प्रक्षेपण अयशस्वी झालेलं आहे. मलिंग योंग असं त्याचं नाव त्या ठिकाणी आहे. नंतर अंतराळवीरांचा बराच वेळ स्पेसमध्ये गेल्यानंतर व्हेंट्रिकल्स त्यांच्या वाढलेल्या आहेत. सत्रिया नावाचा जो काही उपग्रह आहे जो इंडोनेशियाचा आहे त्याचं प्रक्षेपण परिसेक्टनं केलेलं आहे. स्पेस गार्डनच्या अंतर्गत झिनिया या वनस्पतीला फुललेल्या फुलाचा फोटो नासानं पोस्ट केलेला आहे. इंटरसोलर युरोप प्रदर्शन जे आहे ते मिनिट इथे पार पडलेलं आहे. खाजगी बनावटीचं पहिलं रॉकेट त्याचं नाव आहे विक्रम एस, त्याची निर्मिती स्कायरूट एरोस्पेसने केलेली आहे. त्याच्यासाठी जे इंजिन आहे त्याचं नाव आहे रमन 1. ओके, नंतर भूगर्भातील आपण कंटिन्युअसली पाणी काढत आहे म्हणून पृथ्वीचा जो अक्ष आहे तो त्या ठिकाणी 80 सेंटीमीटर कललेला आहे असं ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी लोकांना दिसून आलेलं आहे. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.